नुसत्या देशाची नसून पंढरीतल्या मालकाच्या कृपेची आज संपत्ती येते, ती नाश करायचा अधिकार आपल्याला नाही. एखादा म्हणीन माझ्या शेतातले गहू आहेत मी फेकून देईल, नसतं देता येत सोमळ्या. गहू तुझ्या शेतातले तर मग तुला पाऊस का नाही पाडतायत? आता काही राहिलेल्या शेंगा सोयाबीनच्या पकायच्या राहिल्यात, आता राहतात का पकायच्या त्या? आणि जर रात्रीचा पाऊस नसता कपिलेश्वरानं पाडा तर पकत होत्या का त्या? होपट गेल्या असते मोरे सर, काही होपट. काठी लावण्या सगळं चेअरमन, काठी लावणं, खळ करणं, ओळई घालणं, घरी ज्वारी आणून टाकणं, सगळं करणं, भुसकट सुद्धा घरी आणून टाकणं. संध्याकाळी गुत्ती दिली असं 5-6 वाजता आणि रात्री 1:30 वाजता पाऊस आला, रानात ज्वारीत नाही, एवढाल्या गारगुंडा. आपली संपत्ती का ती? आपली येतं मग काऊन गारा थांबिल्या? थांबिल्या का नाही गारा? आपल्या हातात नाही राजू, संपत्ती त्या मालकाची आहे. आपण फक्त त्याचे नौकर म्हणून खाला आलो. निमित्याचा धनी केलाशी प्राणी माझी माझी. आपण काही वेळापुरते पाहुणे येतो, उगा आगावपणा करायचा नाही कुठल्याच गोष्टीचा. घर पण आपलं नाही. एक जण म्हणला मी 4 कोटीचं घर बांधलं, मग पोरायनं तुला छताव काऊन नाही जाळलं? जाळलं का आतापर्यंत? बापसाहेब जाळलं कोणी नाही. बाथरूम मध्ये आंघोळ घालतात का मड्याला? बाहेर सवे काष्ट ठेवीती रे वेगी आंबर ओढीती, मतकुंभ घेऊन हाती शिरावरी होती ती. तांब्या पितळाचा नाही तांब्या होत मातीचं गाडग. हे पुढचं मंच लावलं. कोण्या तांब्याने आंघोळ घालते? मातीच्या. मातीच्या, सोन्याचे, चांदीचे, चटकापटात. राजू साप खोटे सगळं हे नाटक करायचे नाही. म्हातारं जिवंत असताना म्हाताऱ्याच्या डोक्याला लावलेली साबण म्हातारी लाईत होती, आणि ज्या दिवशी म्हातारं मरतय त्याच्या अंगाला लावलेली साबण म्हातारी पण लाईत नाही. द्या म्हणती बांधून. साबणात म्हातारं घुसलं का? घुसला का म्हातारा साबणात? साप खोटे, साप. नाटक करायचे नाही. आपल्या बापाची जहागिरी नाही, जहागिरी आहे मालकाची. ह्या नुसत्या पहापुरत्या गप्पा असतात का? कौतुक वाटलं, विचारलं. सुकन्या भवेति जायेति कालम वंशान पुनितो पुनितंच कन्या. काय वाक्य वापर. कोण असा वंश आहे तो वंश तू पवित्र केलास? कोण वंश आहे त्या वंशाची तू कन्या आहेस? पुढचं वाक्य ऐका. गळ्यातलं मंगळसूत्र पाहिलं चेअरमन साहेब, कपाळावर कुंकू पाहिलं, लाईजा टिकल्या. टिकल्याच्या बाबतीत मी काही विरोधात बोला, आमच्या महाराजनी लावायला तर तुमची काय कथा? पण टिकली दिसल अशी लाईजा, जरा थोडीशी मोठी, तिळापेक्षा बारीक, आणि ती पण इथं लाईती. वरी का कोंबडी बसवायची कांडे घोळायला? कशासाठी भागवत ऐकायचे? कशासाठी रामायण? कशासाठी शिवपुराण? कशाला वेळ घालता तुम्ही इतका? इतक्या वेळात तुम्ही कापूस खुरपीला असता तर 7 दिवसात एका बाईनं 300 रुपये रोजान पैसे लावा ना. घरचा खुरपीला दुप्पट खुरपी ती 600 रुपये रोज. रोजानं खुरपी ती. एक खुरप गवत काढायचं आणि एका खुरप्यानं गवत झाकायचं. ते रोजानं असतं. हातात पैसे घेणं गवत वर येणं संगच, आणि हे पैसे साखरेच्या डब्यात टाकणं पप्याच्या बापाला गवसणं संगच. पप्याच्या बापाला गवशीला की पप्याचा बाप लोह्याला गेला दुकानावर, दुधाच्या नाही, दुधाच्या दुकानावर कशा जाईन पप्याचा बाप? येणार का दुधाच्या दुकानावर झाला? रंगारंगाच्या पाण्याच्या दुकानावर जातो. म्हणून एखाद्या शेतकऱ्याचे पैसे घेऊन इमानदारीन खुरपी जा. हे पैसे पचत नसते. आमचं सोयाबीन द्यायचं होतं, चरित्र वाटतो काय काय. सोयाबीन द्यायचं गुत्त. आता एवढं तर कसं कापता येईल घरी? माझं सोयाबीन आलेलं मस्त. 2 माणसं 6 बाया आल्या पाहायला. इतक्या पाहू लागल्या, ते रान घेताना मी इतकं पाहिलं नव्हतं.
मग हे इतक्याच एकर आहे का? मग इकडचा कोपरा आहे का नाही महाराज? हा, मग हे तुम्हाला 27 एकर धाडावं लागेल. तर मी म्हणलं बाई मी 1,00,000 रुपये एकरनं तुम्हाला कापायला देतो. काय बोलता महाराज, ओपत का? असं म्हणलं ऐका ना जीजी, वपायसारखंच बोलतो. तुम्ही 27 एकर म्हणल्यानं मी 27 लाखाला कापायला देतो, पण मला 27 एकरची 7/12 द्या. 7/12 24 एकरची मोरे सर. 25, 26 आणि 27 3 एकरचे 77 लाख. जाऊ द्या 27 लाखात जर पुन्हा 3 एकर होल्डिंग वाढत असेल तर. बाई म्हणली माय जाऊ द्या, महाराज नीट बोलतच नसते. मी म्हणलं बाई तुमच्या मजुराचं जर रक्त पेलं तर माझी लेकरं मला जिवंतपणी माझी झोपीत अंगुठी घेऊन प्रॉपर्टी विकतील. तुला कशाला 2 थैल्या मी कमी सांगू? तो कुठं तरी तासात आलं, आणि आलं तासात आम्ही दाबणार नाहीत. एवढं एवढं घेऊ तेव्हा आम्ही दुसरे बलिले तेव्हा कारणी लागलं. कसं शक्य आहे असं? महाराज नीती ही मालकात बी असावी, नीती मजुरात बी असावी. दोघांनी आपली नीती सांभाळायची. मजुराला धान्य देताना आदलीचं बुड खालून वरी हाणायचंच नाही. काय काय मालक बिलय शहाणे हो चर्मन. देऊबाई घेऊबाई 2 आदल्या. आपल्याला जेवारी घ्यायची की तिचं नाव घेऊबाई, आणि मजुराला गड्याला जेवारी द्यायची की तिचं नाव देऊबाई. खालून 16 पायल्याची 14 पायल्याच भरली. आणि ते बायकोला म्हणला पुरलीच कशी नाही? ती म्हणली पुरली कशी नाही, मी खाल्ली का? मग अशा आदल्यानं पुण्य करायचं, पाप करायचं नाही. मग 16 पायल्या जेवारीची 14 पायल्या भरली. मालक गड्याला म्हणला रामा ओळी कशी खाली खाली चालली रे? हे शेजाऱ्याला कडबा इकायचं. 30 रुपयाला पेंडी तर 5 रुपयाला घे. राम ओळी कशी खाली चालली? ते म्हणलं आदली कशी मधात चालली. नीती मालकानं बी सांभाळायची शेतकऱ्यानं, आणि मजुरानं बी सांभाळायची. चूक कोणी करा बरं का, कोणी चूक करा, दुःख फेडावं लागतं. मोठ्यानं करा, लहान्यानं करा. सासूच्या हातानं मिठाचा हात दुधाला लागला तरी दूध नाचतंय, आणि सुनेच्या हातानं लागलं तरी दूध नाचतंय. चुका करायच्या नाही, चांगलं वागायचं, गोड वागायचं. अश्विनी कुमारांनी विचारलं कोण? शर्याती सुवंशेन ततंती कन्या. या राजाची मी मुलगी. बोधा उद्बोधे भवस्थितो कला पावित्रोय सर्वातितं पुनितायां सकामिनीयां पातिव्रतो धर्माति तेजायं. कोण असा पती आहे की ज्या पतीला तुझ्यासारखी भाग्यवान पत्नी प्राप्त झाली? चवनास्ति प्राणनाथा. चवन मुनींची मी कांता आहे, आणि चवन सनत कुमारांचे शिष्य होते मोरे सर. सनत कुमारांचे बाबाजी ऐसा थोडा हटो, थोडासा 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 और थोडा. बस 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 बस. कुठे चवन? दाखवला आतमध्ये, भग्न डोळे होते. महाराज अश्विनी कुमार सनत कुमार ज्या वेळेला आश्रमात येतात त्यावेळेला आश्रम ते काय नाविन्य असेल. कोण 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 कोण? डोळे नसणाऱ्या चवनांनी बिलगून असे पाय धरले. गुरुवारी आपण जी चवन कोण बाहेर? सुकन्या. सोय कशी करती? फुटक्या डोळ्यातून पाणी आले. बायको तुमची तुमच्यावर किती चर्या करते, तुमची सेवा करते किती, असं चवनांना विचारल्याच्या नंतर चर्मल डोळ्यातून पाणी आलं. तोंड उघडत नाही. माय लेकरावर जितकं प्रेम करते इतकं बायकोनं प्रेम केलं. 60-65 वर्ष संसार केला.
आणि 65व्या वर्षी सकाळी आंघोळ करायला बाथरूम मध्ये गेले, टावेल विसरला होता. आवाज दिला, मला टावेल मिळेल का? काय झालं असेल देव जाणे. वेळ झाला म्हणा, काय म्हणा, बायकोनं टावेल दिला. तो टावेल गुंडाळला. त्या दिवसापासून बायकोला माय मानलं. येतो मी आता. मुलं बाळ, संसार प्रपंच थाटात होता. मोठ्या आनंदातला संसार. दुःख वाटलं. तुम्ही मला माय म्हणता, होय, पण मी तुम्हाला पती म्हणणार. नवऱ्यानं सांगितलं प्राण गेला तरी हरकत नाही, पण इथून पुढे तुला आता मी माय म्हणणार. मी माझ्या जाग्यावर तत्पर आहे. आणि तिनंच सांगितलं तुम्ही घरी जरी नाही आले तरी मी तुम्हाला पतीच मानणार. नियम काय केला लक्षात ठेवा. रळक मामा दुपारचं जेवण, पहिलं जेवण दुपारचं. चर्मन 2 ताटं करायचे. भाजी भाकरी आंबाड्या काय असतील, कण्या घोगऱ्या 2 ताटं. एक ताट वाढायचं, त्या ताटात तुळशीचं पान पदार्थ ठेवून ठेवायचं. ताट झाकून ठेवायचं, पाणी फिरवायचं. पती परमेश्वरा जेवा. आणि दुसऱ्या ताटात आपण जेवायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी ताट उघडायच्या नंतर ताटात काहीच राहत नव्हतं. इतकी ताकद मालकाची सेवा करणाऱ्या बाईत. महाराज उर्मिलेनं खांबाला हात देऊन पती परमेश्वराय नमः असं अनुष्ठान केलं. तर 14 वर्ष 70